नाशिक आणि नवी मुंबईनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावरून आता महाराष्ट्रातलं राजकारण तापताना पाहायला मिळत आहे, कारण विरोधकांनी मोदींच्या सततच्या दौऱ्यावरून भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। मोदी महाराष्ट्रात राजकारण जोरात, ते ग्रामपंचायत इमारत उद्घाटनालाही येतील। मोदींच्या दौऱ्यावर विरोधकांचे चिमटे। लोकसभेआधी राज्यातलं राजकारण तापलं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये काळाराम मंदिरात पूजापाठ, त्यानंतर नवी मुंबईतील अटल सेतूचं लोकार्पण करत मोदींनी अप्रत्यक्षरित्या लोकसभा निवडणूक प्रचाराचं बिगुल वाजवलं। त्यानंतर आता पुन्हा एकदा शुक्रवारी मोदी महाराष्ट्रात येत आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते सोलापुरातल्या 15,000 घरांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम होणार आहे। पण मोदींच्या या सततच्या दौऱ्यावरून विरोधकांनी चिमटे काढायला सुरुवात केली आहे। पंतप्रधानांना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं, याचा अर्थ या महाराष्ट्राची किती भीती पंतप्रधानाच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या किंवा केंद्राच्या सरकारच्या मनात बसलेली हे लक्षात येतं। आता पंतप्रधान मला असं वाटतं ग्रामपंचायतीच्या एखाद्या जनसुविधाच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीला सुद्धा येणार काळात येऊ शकतात, कारण दर गावामध्ये ग्रामपंचायती इमारती होत असतात। भाजपनेच घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्वेमध्ये 40 जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे, मोदीजी प्रचारक आहेत, प्रधानमंत्री कमी, त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात। काँग्रेस आणि ठाकरे गटानं मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केल्यावर भाजप कशी शांत राहणार? विरोधकांच्या टीकेवर भाजपनं जोरदार पलटवार केलाय। एवढ्या मोठ्या पदावर असताना शब्दाचा उपयोग हा संयमाने केला पाहिजे, पण काही लोकांना एक नवीनच सवय झाली आहे की पंतप्रधान महोदयांच्या संदर्भामध्ये भाष्य करताना अशा पद्धतीने शब्दाचा उपयोग करायचा। एकंदरीतच मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे राज्यातल्या भाजपमध्ये उत्साह संचारलाय। या दौऱ्याच्या माध्यमातून भाजपनं लोकसभेचा प्रचारही सुरू केल्याचं दिसतंय। त्यामुळे विरोधकांनी मोदींच्या दौऱ्यावरून केवळ चिमटे किंवा टीका करण्यापेक्षा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची गरज आहे, अन्यथा निवडणूक जाहीर झाल्यावर धावाधाव करण्याची वेळ येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।